आपण आज खारेगाव टोलनाक्यात इथे आलेलो आहेत. महाराष्ट्र झिरो मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला हे आम्ही दाखवतो नाशिक कडे जाताना ही रहदारी आहे. ही रहदारी मुंबईवरून येताना 4 लेनने सरळ येत असते, परंतु ही रहदारी कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर लांब एवढी लाईन लागलेली आहे. मुंबईवरून येणारी रहदारी 4 लेनमध्ये येत असते व ही मुंब्र्यावरून येणारी पुण्या साईडवरून जेएनपीटी नावाशेवावरून येणारी ही जड वाहतूक करणारी वाहनांची मोठ्या प्रमाणात लाईन इथे लागलेली आहे. तरी ह्या लेनमध्ये 4-4, 5-5 गाड्या एकदम येत असतात व मुंबईवरून येणाऱ्या ह्या गाड्या त्यांची दोघांची इथं एकदम एकाच रूटवर येतात व त्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचारी यांचे इथं नियोजन नाही आहे. कारण ते दोघं गाड्यांची लाईन ही दोन्ही साईडने एकाच रस्त्यावर येतात व हे नाशिककडे जाताना 2 ते 3 गाड्या आहेत जास्तीत जास्त पास होत असतात. त्यामुळे इथं वाहतूक कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा आपल्याला दिसत आहे व वाहतूक पोलीस चौकी ही हाकेच्या अंतरावर टोलनाक्याजवळ समोरच आहे, परंतु वाहतूक कर्मचारी इथं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत नाही आहेत. त्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी होताना आपल्याला दिसत आहे. तरीही आम्ही हे महाराष्ट्र झिरो च्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. समोरून येणाऱ्या रस्त्यावर डिवायडर असे लावलेले आहेत की त्यांच्यावर ना कोणता हिरो आहे ना काही स्टिकर वगैरे लावलेलं दिसत नाहीये, म्हणून रोज तिथे आपल्याला अपघात होताना दिसत आहेत. तरीही वाहतूक कर्मचारी याकडे लक्ष देत नाहीत, म्हणून हाकेच्या अंतरावर ही वाहतूक शाखेची पोलीस चौकी आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस आपल्याला समोर दिसत आहे. तरी ही वाहतूक कर्मचारी या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहे. वाहतूक उपायुक्त ठाणे यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व आणि भिवंडीकडे जाणारे रोज सकाळी चाकरमानी यांची गैरसोय होताना आपल्याला दिसत आहे व त्यांना रोजचा हा त्रास सहन करावा लागत आहे. तुम्ही बघू शकता ही नाशिककडे जाणारी लाईन आहे. या लेनवर जास्तीत जास्त 2 ते 3 गाड्या पास होताना आपल्याला दिसत आहेत. तरीही संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर या नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य झालेलं आहे, म्हणून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे. वाहतूकदारांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. राजेश कब से खड़े हो वाहतूक 2 घंटे हो गए. कितना घंटा हो गया? 2 घंटे हो गए. क्या तकलीफ है आपको? देखिए जाम तकलीफ है. कितने घंटे से खड़े? कहाँ से आ रहे हैं आप? आ रहा हूँ नावाशेवा से. कब से निकले हो? 5-6 घंटा हो गया. क्या बोलना चाहते हो? ट्रैफिक इतनी ज्यादा है, क्या तकलीफ होती है आपको? क्या तकलीफ होती है? सॉल्व करना चाहिए. पानी का, पेशाब का, ड्राइवरों को सबको बहुत तकलीफ है. तानाजी मालुसरे कुठून आलेत? हा ना, काय रोजचे जे काय 1.5 वर्ष झालं असं. 1.5 वर्ष झालं. किती वाजेपासून तुम्ही लाईनीत लागले? 2 तास लागतात. 2 तास रोजचा त्रास आहे. रोजचं काय कंस्ट्रक्शन चालू आहे. कंस्ट्रक्शनच्या पुढे काय बोलणार? काय नाव आहे? महादेव सोनवणे. कुठून आलेत? अंधेरी. सबसे खड़े लाइन में कमीत कमी 1-1.5 घंटा. काय सांगा तुम्ही प्रशासनाला? काय लवकर काम चालू करा आणि घरी यायला जायला खूप तकलीफ होते. एअरपोर्ट मधून येणं लागतं. रोजचं एक भाडं पण काही एवढं भेटत नाही. पगार पण जास्त काही नाही. पोलीस चौकी इथं समोरच आहे, पण तरी पोलीस वाले ट्रॅफिक पोलीस फक्त एवढंच बघतात की ड्रायव्हरची चुकी आणि कसे पैसे मी त्याच्याकडून घेणार आणि काय, त्यामुळं तकलीफ होती खूपच. आणि परेशान पण एवढ्या फाईन वाढल्यामुळं परेशान खूप करत राहता. पैसे द्या, हे करा, आणि वरून ट्रॅफिक ना, पुढं काही सुविधा नाहीये. पुढे हायवे वरती एवढं असून बाथरूम नाहीये, लग्नीला काही नाहीये, आणि एवढं पण काही असून पण प्रशासन अजून डिझेल पेट्रोल महागाई. 10,000 रुपये पगार असून एक ट्रिपला 100 किंवा 200 रुपये भेटतात. त्याच्यात पण चुकून सिग्नल जम्पिंग झालं किंवा मोबाईलवर बघणं झालं
तर 2-2,500 रुपये आणायचं, भाड्याने राहायचं. मग पैसे कुठून आणणार गरीब माणूस? आणि हीटर रन ते आता एक कानून काढला होता, त्याचा 7 लाख रुपये माझ्याकडे असते, तर मी स्वतःची माझी गाडी घेतली असती. तर एवढे 7 लाख रुपये नाहीये, काय नाही. सरकार आजकालचं सर्व आहे ना भ्रष्टाचार आहे. सर्वीकडं मंत्री वगैरे विकल्या गेलेले सर्वजण, आणि सरकार फक्त नाही म्हणजे त्याला बोलायला पण शब्द नाहीत, एवढं हे अपमान करते गरिबांचा. रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही आहे व पोलिसांचे सहकार्य इथं मिळत नाही आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी रोजची होत असते व पोलीस कर्मचारी हे फक्त फाईन व फोटो काढण्यामध्ये, ऑनलाईन फोटो काढण्यामध्ये मग्न आहेत व पैसे कसे मिळतील त्याकडे त्यांचे लक्ष आहे. पण वाहतूक कोंडी होते याकडे वाहतूक पोलीस कर्मचारी यांचे लक्ष नाही आहे, असं आपण वाहतूकदारांकडून ऐकण्यात आलेलं आहे. तरी वाहतूकदार या मोठ्या समस्येला तोंड देताना आपल्याला दिसत आहे. समोर आपल्याला वाहतूक पोलीस चौकी आपल्याला दिसत आहे, वाहतूक पोलीस कर्मचारी इथं आपल्याला दिसत आहेत. परंतु ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना इथं आहे समोर असून ते वाहतूक कोंडी सुरळीत करताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणून वाहतूकदार मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जाताना आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्र 04 न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील, ठाणे.